मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। का आहेत अहमदपूर शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून, या कचऱ्यामागे काय आहे अर्थकारण दडलेलं, आणि या अर्थकारणामुळे कचऱ्याचं काम करणारे जे मजूर आहेत आणि अहमदपूर शहरातील जे जनता आहे त्याला वेठीस धरण्याचं काम सध्या सुरू आहे। मित्रांनो, अहमदपूर शहरात नुकत्याच जानेवारीमध्ये जे नवीन निवडून आलेले जनतेचे नगराध्यक्ष आहेत फडते साहेब आणि सर्व नगरसेवक यांच्यावर काही नगरसेवकांनी काल नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकाऱ्याच्या रिकामी खुर्चीला हार घालून हे कचऱ्याचे ढीग का पडून आहेत ठिकठिकाणी, हे एका ठिकाणी नाही तर संबंध शहरामधून ओरड उठलेली आहे की नाल्या स्वच्छ नाहीत, कचऱ्याचे ढीग पडून आहेत। तर या मागचं खरं कारण म्हणजे या कचऱ्याच्या ढिगाखाली दडलेला पैसा आहे। मित्रांनो, करोडो रुपयाचे हे टेंडर आहेत। या कचऱ्याचं संकलन करणं, कचऱ्याचं वर्गीकरण करणं आणि कचऱ्यापासून खत निर्मिती करणं यासाठी करोडो रुपयाचं हे टेंडर आहे। प्रशासकाच्या काळामध्ये तब्बल 17 महिन्यांचं या कामाचं बिल पेंडिंग होतं आणि त्या गुत्तेदाराचं मागे काही महिन्यापूर्वी बिल निघालेलं आहे। आता हे बिल निघत असताना त्याची प्रशासकीय मंजुरी आणणं, मंत्रालयापासून ते CO पर्यंत त्याचे पैसे द्यावे लागतात, कमिशन द्यावं लागतं, अशी चर्चा वेगवेगळ्या ठिकाणी बोलण्यातून आपल्याला ऐकायला मिळते। किंवा हे कमिशन दिल्याशिवाय त्याला मंजुरीच येत नाही, त्यामुळं संबंधित गुत्तेदाराला ते पैसे द्यावे लागतात आणि 17 महिने झालं त्याचं हे बिल पडून होतं। आणि ह्या गुत्तेदारांनी नवीन निवडून आलेल्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांना सुद्धा कमिशन दिल्याची चर्चा नागरिकातून ऐकायला मिळत आहे। आता हे कमिशन दिलं न दिलं ते गुत्तेदार त्यांना माहीत, पण या गुत्तेदारांनी माझा काम करण्याचा कालावधी संपलेला आहे म्हणून नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे आणि नवीन जे निवडून आलेले नगरपालिकेचे कारभारी आहेत त्यापैकी काही जण हे टेंडर घेण्यासाठी इच्छुक आहेत। म्हणजे अहमदपूर शहरासाठी जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला गृहीत धरून 105 मजूर या कामासाठी देण्याची टेंडरमध्ये तरतूद आहे। पण प्रत्यक्षात म्हणजे लोकप्रतिनिधीचा काळ असो की मागचा प्रशासकाचा काळ असो, या काळामध्ये 30-40 लोकांवर संबंध शहराच्या स्वच्छतेची बोलवणूक केली जाते आणि उरलेल्या मजुरांचा पैसा टेबल खाली बसून COच्या सहीला दिला जातो, त्या संबंधित सेक्शनच्या माणसाला दिला जातो, स्वच्छता निरीक्षकाला दिला जातो। माती मात्र झाडणाऱ्या या मजूर महिला पुरुषांची केली जाते। यांना DSR मध्ये जो रेट दिलेला आहे त्याप्रमाणे त्यांना मजुरी दिली जात नाही। 200-250 रुपये त्यांना दिले जातात, फार तर कुठे 300 रुपये दिले जातात। आणि मग 40 माणसावर 20 माणसावर शहराची स्वच्छता होईल कशी? पण लोक ओरडत राहतात, ह्यांचं अर्थकारण चालू असतं। उखळ पांढरे करणारे मात्र आपलं उखळ पांढरं करून घेत असतात आणि लोकांच्या माती मात्र गैरसोय मारत असतात। खरा हा अर्थकारणाचा या कचऱ्यामागे दडलेला खेळ आहे। मग हा कचरा संकलित करून डम्पिंग स्टेशनला नेल्यानंतर तिथलंही करोडो रुपयाचं टेंडर आहे वर्गीकरण करण्याचं, पण वर्गीकरण केलं जातच नाही। सरळ सरळ कचरा जाळून टाकला जातो आणि त्याचे पैसे खाऊन टाकले जातात, अशी चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळते आणि डम्पिंग पेटल्याचं अनेक वेळेस अहमदपूर शहरातील नागरिकांनी पाहिलेलं आहे। मित्रांनो, आपलं म्हणणं एवढंच आहे, नवीन निवडून आलेले कारभारी आहेत जे नगरपालिकेचे नगरसेवक आणि जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष यांनी शहरातील जनतेला आणि स्वच्छतेचं काम करणाऱ्या मजुराला न्याय दिला पाहिजे। जर आता नव्यानंच टेंडर निघालेला आहे, त्या टेंडरमध्ये 105 माणसाची मजुरांची जर तरतूद असेल तर टेंडर कोणीही घेऊ, तेवढे माणसं त्या कामावर असले पाहिजेत। 10-20 माणसं कमी जास्ती चलू शकतात एखाद्या वेळेस, पण एवढे माणसं 100 माणसं जर या शहरासाठी दिले तर शहरामध्ये अस्वच्छता दिसणारच नाही, कारण कचऱ्याचे ढीग साचणारच नाही। नगरपालिकेच्या गाड्या बंद, ट्रॅक्टर बंद, मजूर नाहीत। म्हणजे 100 माणसाचं काम जर तुम्ही 30-40 माणसावर करणार असाल तर कचऱ्याचे ढीग तुंबणार, नाल्या तुंबणार आणि शहरवासियांना घाणीच्या साम्राज्याला तोंड द्यावं लागणार, त्यांचं आरोग्य धोक्यात येणार। याचं कुणालाही काही देणे घेणे नाही,
फक्त नागरिकांचा तगादा नवीन निवडून आलेल्या नगरसेवकाच्या मागे लागतो, म्हणून ते म्हणतात की बाबा आमच्या प्रभागामध्ये गाड्या पाठवा, स्वच्छता करा, थांबून स्वच्छता करून घेतली असं ते दाखवतात. पण खरा खेळ हा अर्थकारणाचा आहे. या मागे दडलेलं अर्थकारण आहे. काकासाहेब डोईफोडे इथं सीओ म्हणून असताना त्यांनी या घनकचऱ्यामध्ये किंवा स्वच्छतेच्या कामामध्ये 1 रुपयाही न घेता शहर मला स्वच्छ दिसलं पाहिजे ही भूमिका घेतली होती. तेव्हा नागरिकांनी बघितलेलं आहे की अहमदपूर शहराला पाणी आणि स्वच्छता एकदम टॉप टिप होती की लोक नवाजत होते. काकासाहेब डोईफोडेच्या कामाला आणखीनही लोकांची आठवण आहे, त्यांची आठवण वारंवार काढली जाते. त्याच पद्धतीनं नवीन आलेल्या कारभाऱ्यांनी आपणाला यामध्ये काय मिळतंय यापेक्षा जनतेची सोय कशी होईल आणि खरे बिचारे रगडले जातात ते या ज्या महिला मजूर आहेत, या जे काम करणारे अस्वच्छतेचं काम करणारे जे मजूर वर्ग आहे त्यांना मात्र खूप कमी मजुरी दिली जाते. खऱ्या अर्थानं त्यांचं शोषण करून शहरवाशांच्या माथी गैरसोय मारण्याचं जे षडयंत्र चालू आहे, जे राजकारण चालू आहे, जे भांडण चालू आहे त्यामागे दडलेलं हे अर्थकारण आहे. ही खरी गोम आहे. आणि या घनकचऱ्याचं काम घेतलेल्या गुत्तेदारानं माझं टेंडर संपलंय, मी पुढे इथून काम करणार नाही असं पत्र देऊन शहराची एक प्रकारे कोंडी केलेली आहे. खरं तर नवीन टेंडर होईपर्यंत त्यांनी मजुराचा पुरवठा करणं आवश्यक आहे. जर त्यांनी पुरवठा करत नसेल तर नगरपालिकेच्या सीओनं प्रशासनानं त्याच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे ती केली पाहिजे, किंवा त्या मजुरानं सुद्धा आपल्यासमोर त्याची बाजू काय गुत्तेदारानं सुद्धा मांडली पाहिजे. याशिवाय या मजुराला ज्या सोयी दिल्या जातात त्या सुद्धा सोयी दिल्या जात नाहीत. म्हणजे त्यांना ड्रेस असेल, स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी काही सोपस्कार असतील ते सुद्धा केले जात नाही. धुलाई भत्ता असेल तो दिला जात नाही. म्हणजे अशा विविध त्यांना सुट्टी दिली जात नाही. असं ह्या एकूण या स्वच्छतेच्या नावाखाली रगडला जातो, शोषण केलं जातं ते त्या मजुराचं. आणि शहरवासियांना हे भोग वारंवार भोगावं लागतात. ती भोगावं लागू द्यायचं नसेल तर नवीन जनतेतून निवडून आलेल्या कारभाऱ्यांना आमचं म्हणणं आहे, नगराध्यक्ष आणि त्यांची नवीन नगरसेवकाची टीम ही होटकरू आहेत. सर्व नगरसेवक हे कामाला प्राधान्य देणार आहेत असं अलीकडं आम्हाला दिसतंय. त्यांनी काळजी घ्यावी की आपलं शहर स्वच्छ सुंदर कसं राहील, त्यामध्ये अर्थकारणापेक्षा नागरिकांची सोय कशी होईल याला प्राधान्य देऊन शहराची अस्वच्छता वाढणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही. या बाबतीमध्ये आपण काही जर प्रतिक्रिया मिळाल्या, संबंधित स्वच्छता निरीक्षक काही नगरसेवकांच्या काल आपण प्रतिक्रिया बघितलेल्याच आहेत आणि सीओ हे जर मिळाल्या तर आपण जरूर प्रतिक्रिया घेऊ. पण काय दडलंय या कचऱ्याखाली, खरं काय सत्य आहे तर ते अर्थकारणाचं सत्य आहे. हा ग्राउंड रिपोर्ट आम्ही DDM न्यूज चॅनलच्या दर्शकासाठी मुद्दामून स्पेशल भाग हा घेऊन आलेलो आहोत. हा रिपोर्ट आपल्याला हा भाग कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. वेगळे हां आणि तुम्हाला 250. 8 महिने झाला नाही का पगार? अरे बापरे.